नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज मी करते चवळी किंवा त्याला चवळी असंही म्हणतात. चवळीची पालेभाजी परतून भाजी करणार आहे. एक मोठी चवळीची जुडी मी घेतलेली आहे आणि ती निवडून स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घेतलेली आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. या 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. मीठ घेतलं आहे आणि याशिवाय आपल्याला लागणार आहे तेल आणि फोडणीचं साहित्य. हे मिरची आणि लसूण जे आहे ते आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. कढईत आता तेल तापत ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित तापल्यानंतरच आपल्याला त्याच्यात मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर थोडासा हिंग आणि थोडी हळद घालायची आहे. हे घातल्यानंतर आपण मिक्सरमधनं जे लसूण आणि मिरची वाटून घेतलं होतं ते मी घालते आहे आणि 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा जातो. आणि 1-2 मिनटंच ते परतून घेतल्यानंतर आपण जो कांदा चिरून ठेवला होता तो कांदा आता मी यात घालते आणि कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा 2 मिनटं परतल्यानंतर आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. 1-2 मिनटातच कांदा शिजेल आणि मग आपण त्याच्यात चिरलेली चवळी घालणार आहे. 1-2 मिनटातच मी झाकण काढलेलं आहे. कांदा जरी आत्ता पूर्ण शिजलेला नसला तरी तो भाजीबरोबर परत शिजणारच आहे. त्याच्यामुळे आता मी चिरलेली चवळी त्याच्यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चवळी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडी परतून घेतल्यानंतर मी याच्यात मीठ घालते. फक्त मीठ घालताना एक लक्षात ठेवायचं आहे, कारण आत्ता जरी भाजी खूप दिसत असली तरी ती शिजल्यावरती कमी होणार आहे. त्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचं आहे. तर आता मी पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण टाकणार आहे आणि 5 मिनिटातच भाजी आपली व्यवस्थित शिजेल. झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं झाल्यानंतर मी हे झाकण काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की मिठामुळे भाजीला पाणीही सुटतं आणि भाजी पटकन शिजते. तर इथे भाजीही शिजलेली आहे आणि झटपट अशी चवळीची ही पालेभाजी इथे तयार आहे. चवळीची पालेभाजी तयार आहे. मस्त गरम गरम भाकरी आणि चवळीची पालेभाजी खायला खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.